दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला। भविष्यात महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। त्यांनी काल दावोस इथून पत्रकारांशी संवाद साधला। दावोसमध्ये महाराष्ट्राचे गुंतवणुकीचे 54 आणि धोरणात्मक सहकार्याचे 7 असे एकूण 61 सामंजस्य करार झाले। यातून विक्रमी 15,75,हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले, तर राज्यात सुमारे 16 लाख रोजगार निर्मिती होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। महाराष्ट्राने यावेळेस रेकॉर्ड केलाय। आपण इन्व्हेस्टमेंटचे 54 आणि स्ट्रॅटेजिक असे 7 असे 61 एमओयू आपण या ठिकाणी केलेले आहेत। या 61 एमओयूचा आपण जर क्युम्युलेटिव्हली विचार केला तर जवळपास 15,70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी येते आहे आणि त्यातनं ज्या काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत त्या जवळपास 15,95,000 म्हणजे 16 लाख जॉब ऑपॉर्च्युनिटीज यात तयार होणार आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली गुंतवणूक राज्यातल्या सर्व भागात आणि क्षेत्रात झाली आहे। त्यामुळे राज्याचा समतोल आर्थिक विकास होईल असं मुख्यमंत्री म्हणाले। गुंतवणुकीपैकी 98% गुंतवणूक थेट परदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात आहे, त्यामुळे ती आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाची असून यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। गडचिरोलीची ओळख आता न्यू स्टील सिटी ऑफ इंडिया अशी होते। राज्याची स्टील निर्मितीची 30% क्षमता आता गडचिरोलीत तयार होत असून आणखी तितकीच गुंतवणूक येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये एमओयू झाले आहेत। म्हणजे अगदी जे आपलं औद्योगिक ज्याला आपलं मॅग्नेट आपण म्हणतो ते म्हणजे आपलं एमएमआरचं क्षेत्र किंवा पुणे पश्चिम महाराष्ट्राचं क्षेत्र, या क्षेत्रामध्ये जवळपास आपण एक 6 लाख कोटीच्या दरम्यान एमओयूज केलेले आहेत। विदर्भासारखं जे आपलं क्षेत्र आहे त्यात 5-1 लाख कोटी रुपयाचे एमओयूज आपण केलेले आहेत। नॉर्थ महाराष्ट्र नाशिक जो विभाग आहे यामध्ये देखील जवळपास 30-35 हजार कोटी रुपयाचे एमओयूज आपले झालेले आहेत। मराठवाड्यामध्ये अतिशय चांगले एमओयूज आपण त्या ठिकाणी करू शकलेलो आहोत, ज्याच्यामध्ये विशेषतः मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात आता मराठवाडा एक नवीन शक्तीस्थळ म्हणून उदयास येत आहे, हे याच्यातनं आपल्याला लक्षात येत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या क्षेत्रांमध्ये ही इन्व्हेस्टमेंट गेली आहे। गडचिरोलीला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मिळालेली आहे। या ज्या काही गुंतवणुकीचं एक महत्त्वाचं जे काही याचं फीचर असेल तर याच्यामध्ये जवळपास 98% जे गुंतवणूक आहे ही एफडीआय स्वरूपामध्ये आहे। ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, ती एफडीआय आणि एफआयआयच्या माध्यमातून या ठिकाणी येते आहे। त्यामुळे ही गुंतवणूक आपल्या देशाकरता आणि आपल्या राज्याकरता याकरता महत्त्वाची आहे की ही गुंतवणूक ही थेट विदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात येते आणि आपल्याला कल्पना आहे की थेट विदेशी गुंतवणुकीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते, त्यातनं जॉबची निर्मिती होते, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आणि एक प्रकारे आपली जी काही त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे ती विस्तारित होते, ती एक्सपांड होते। जागतिक पातळीवरच्या या आर्थिक मंचामुळे महाराष्ट्राला आपली क्षमता मांडण्याची संधी मिळाली असं ते म्हणाले। या परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर झालेल्या भेटींमुळे महाराष्ट्राला लाभ होईल असंही ते म्हणाले। कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान यासह पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकास क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली। यासाठी काम करणाऱ्या राज्याच्या सर्व पथकांचंही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं।